हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे जी नवीन फार्मसीची वॅकन्सी आलेली आहे ही कुठे आलेली आहे मित्रांनो, सिपाई फार्मा। तर मित्रांनो, ही वॅकन्सी खूप चांगली आहे आपल्या फार्मा फील्ड मधली। तर तुम्ही इथे बघू शकता, ही ऑफिशियल साइट आहे इंडियन आर्मीची, म्हणजे जॉईन इंडियन आर्मी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। तर मित्रांनो, ह्याच्या आपण नोटिफिकेशन मध्ये बघू की आपली फार्मसीची जी वॅकन्सी आली आहे सिपाई फार्माची ती कुठे आलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता ZRO पुणे रिक्रुटमेंट नोटिफिकेशन सिपाई फार्मा 2024 आणि 2025। तर मित्रांनो, ह्याचा आपण PDF डाउनलोड करून घेऊ की या वॅकन्सीचं डिटेल मध्ये आपण डिस्कस करणार आहेत। तर मित्रांनो, हे PDF डाउनलोड झालेले आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, झोनल रिक्रुटिंग ऑफिस पुणे, म्हणजे मित्रांनो पुणेचं जे इंडियन आर्मीचं ऑफिस आहे त्याच्यातलं हे नोटिफिकेशन आहे। आणि इथे बघा मित्रांनो, इनवाइट ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर मेल कॅन्डिडेट फॉर सिलेक्शन फॉर द सिपाई फार्मा इनटेक फॉर रिक्रुटिंग इयर 2024 आणि 25 ऑनलाइन रजिस्ट्रेशन डेट फ्रॉम। तर मित्रांनो, हे फक्त जे ॲप्लिकेशन असणार आहे ते फक्त मेल कॅन्डिडेट साठीच असणार आहे। इथे वर नोटिफिकेशन मध्येच दिलेलं आहे की फ्रॉम मेल कॅन्डिडेट। आणि मित्रांनो, हे ॲप्लिकेशन डेट बघू आता आपण की ॲप्लिकेशन स्टार्ट डेट कधी असणार आहे। तर ते मित्रांनो 13 फेब्रुवारी 2024 हे काय असणार आहे ॲप्लिकेशन स्टार्ट डेट सिपाई फार्मासाठी, राईट। आणि मित्रांनो, ह्याची लास्ट डेट जी असणार आहे ती किती असणार आहे, 22 मार्च 2024। म्हणजे तुम्हाला चांगला टाइम भेटणार आहे मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी। आणि मित्रांनो, ऑनलाइन एक्झाम डेट, ह्याची ऑनलाइन एक्झाम डेट कधी कितून असणार आहे, 22 एप्रिलच्या पुढे असणार आहे। म्हणजे मित्रांनो, एप्रिलच्या एंडिंगला किंवा जून मध्ये तुमची ही एक्झाम होऊ शकते, 22 एप्रिल 2024 ऑनवर्ड असं सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, इथे डिटेल नोटिफिकेशन बघू की एलिजिबिलिटी वगैरे काय आहे, राईट। तर तुम्ही इथे बघू शकता इम्पॉर्टंट नोटिफिकेशन फॉर कॅन्डिडेट। तर मित्रांनो, आपली जी एक्झाम आहे फॉर रिक्रुटमेंट 2024 अँड 25 द रिक्रुटमेंट सिपाई फार्मा विल कॅरीड आउट इनटू 2 फेजेस। म्हणजे मित्रांनो, तुमची जी रिक्रुटमेंट प्रोसेस असणार आहे तर ती कशामध्ये होणार आहे मित्रांनो, 2 फेजेस मध्ये होणार आहे। तर मित्रांनो, हे 2 फेजेस मध्ये पहिल्या फेज मध्ये काय होणार आहे, तुमची कॅम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे, राईट। आणि मित्रांनो, दुसऱ्या फेज मध्ये काय असणार आहे, तुमचं फिजिकल टेस्ट असणार आहे, हाईट, छाती वगैरे जे चेस्ट वगैरे आहे तर त्याचं डिटेल फिजिकल टेस्ट सेकंड फेज मध्ये होणार आहे। आणि पहिल्या फेज मध्ये मित्रांनो तुमची एक्झाम होईल। नंतर मित्रांनो, इथे दिलेले प्रोसिजर फॉर ऑनलाइन रजिस्ट्रेशन। ऑनलाइन रजिस्टर करण्यासाठी मित्रांनो इथे बघा, कॅन्डिडेट लॉग इन टू जॉईन इंडियन आर्मी ह्या साईटवर जाऊन मित्रांनो प्रोफाईल बनवायची आहे। नंतर मित्रांनो, खूप साऱ्या डिटेल इथे दिलेले आहेत, ते तुम्ही व्यवस्थित नंतर रीड करून घ्या। नंतर मित्रांनो, इथे बघा एक्झामिनेशन फीस दिलेली आहे, तर की एक्झाम फीस किती असणार आहे। तर मित्रांनो, एक्झाम फीस असेल तुमची 250 रुपये एक्झाम फीस असणार आहे। नंतर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता आपले ZP चे आणि सार्वजनिकचे जे फार्माच्या ॲप्लिकेशन फॉर्म असतात त्याच्यापेक्षा हा डिफरंट असतो। तुम्हाला हे सर्व डिटेल बघून रजिस्ट्रेशन वगैरे व्यवस्थित करायचंय। आणि मित्रांनो, हे जॉईन इंडियन आर्मीच्या साईटवर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे मित्रांनो। नंतर मित्रांनो, महत्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया। सर, कोणते कोणते स्टुडंट इलिजिबल असणार आहेत हे खूप महत्वाचा पॉइंट आहे सिपाई फार्मा मध्ये। नंतर इथे बघा मित्रांनो, कॅटेगरी सिपाई फार्मा एज्युकेशन 10+2 म्हणजे मित्रांनो 10वी आणि 12वी इक्विव्हॅलंट एक्झाम पास अँड क्वालिफाईड इन डिप्लोमा म्हणजे डी फार्मसी विथ मिनिमम 55% इन ॲग्रिगेट अँड रजिस्टर्ड विथ स्टेट फार्मसी काउन्सिलिंग। तर मित्रांनो, इथे बघा इलिजिबिलिटी मध्ये सिपाई फार्माच्या तुमचं डी फार्म झालेलं असेल तर तुम्ही इलिजिबल असणार आहेत। किती ह्यानी 55% डिप्लोमा मध्ये असणं गरजेचं आहे। आणि नंतर मित्रांनो, तुमचं जे रजिस्ट्रेशन असणार आहे स्टेट फार्मसी काउन्सिलचं हे असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, तुम्ही बी फार्म असाल तर इथे बघा
इंडिव्हिज्युअल क्वालिफाईड इन बी फार्मसी विथ मिनिमम 50% ऑफ मार्क्स अँड रजिस्टर्ड विथ स्टेट फार्मसी काउन्सिल. तर ह्याचं रजिस्ट्रेशन बी फार्म असताल डी फार्म असताल तर दोन्हीसाठी मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन असणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो इथे एम फॉर्म वाले स्टुडंट इलिजिबल नसणार आहेत. का नसणार आहेत? कारण त्यांचं जे एज आहे एम फॉर्म कंप्लीट करेपर्यंत 25 इयर कंप्लीट होऊन जातं. तर इथे एजचं क्रायटेरिया खूप इम्पॉर्टंट आहे. डिप्लोमा स्टुडंट इलिजिबल आहेत, डिग्री स्टुडंट इलिजिबल आहेत आणि मित्रांनो तुमचं स्टेट फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो डिप्लोमा स्टुडंट असेल तर 55% मार्क आणि डिग्री असेल तर 50% मार्क असणं पण गरजेचं आहे. नंतरचा महत्वाचा मुद्दा मित्रांनो इथे सिपाई फार्मामध्ये खूप साऱ्या स्टुडंटला हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. कारण इथे एज जी आहे फक्त 25 इयरच आहे. म्हणजे नवीन पास आउट स्टुडंटसाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो इथे 19 आणि 25 वर्ष. तर मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित हे कंडिशन माहित व्हावी म्हणून कॅन्डिडेट बिटवीन म्हणजे या मध्ये तुमची डेट ऑफ बर्थ जर असेल 1 ऑक्टोबर 1999 1 ऑक्टोबर 1999 पुढे कितीपर्यंत 1 ऑक्टोबर 2005 याच्यामध्ये जर असेल तर तुम्ही मित्रांनो याच्यामध्ये इलिजिबल असणार आहेत. नंतर मित्रांनो इथे नोट मध्ये पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कॅन्डिडेट हु हॅव अपियर इन डी फार्म बी फार्म आर इक्वल डिक्लेरेशन हे सर्व तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या. ह्याचं ऑफिशियल जे नोटिफिकेशन आहे टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे. तर मित्रांनो इथे फिजिकल स्टँडर्ड बघा तुमच्या इलिजिबिलिटी मध्ये फिजिकल स्टँडर्ड किती असणार आहे सिपाई फार्मामध्ये तर 167 तुमची हाईट असणं गरजेचं आहे. वेट असणारे वेट प्रोपोर्शनल असलं पाहिजे तुमच्या हाईट नुसार जे की आर्मी मेडिकल स्टँडर्ड नुसार असणार आहे. तुमची चेस्ट किती असणार आहे मित्रांनो 77 हे चेस्ट नॉर्मल असली पाहिजे आणि ते मित्रांनो फुगून छाती फुगून 5 ने इन्क्रीज झाली पाहिजे राईट. नंतर मित्रांनो फिजिकल स्टँडर्ड मध्ये काय असणार आहे रिलॅक्सेशन तुम्हाला भेटणार आहे. जर तुमची कॅटेगरी जर असेल तर त्याच्यामध्ये कॅटेगरीनुसार रिलॅक्सेशन भेटणार आहे. आउटस्टँडिंग स्पोर्टमॅन वगैरे जर असेल याच्यामध्ये तर हाईट मध्ये 2 सेंटीमीटर चेस्ट मध्ये 3 आणि वेट मध्ये 5 सेंटीमीटरचं रिलॅक्सेशन यामध्ये भेटणार आहे. नंतर मित्रांनो हे जे पेमेंट असणार आहे ते सेंट्रल लेवलची भरती असल्यामुळे याचा पेकेल पण चांगला असणार आहे सेंट्रलच्या रोलनुसार. नंतर मित्रांनो सिक्वेन्स रिक्रुटमेंट इथे दिलेले तुम्हाला मी आधी स्टार्टिंगला पण सांगितलेले की फेज 1 आणि फेज 2 मध्ये. तर मित्रांनो इथे फेज 1 आणि फेज 2 चं कशी एक्झाम वगैरे असेल ऍडमिट कार्ड हे वगैरे टोटल इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. तुम्ही नंतर व्यवस्थित रीड करून घ्या. आणि मित्रांनो तुम्हाला सिपाई फार्माबद्दल कोणती पण इन्फॉर्मेशन असेल ही या साईटवर भेटणार आहे. जॉईन इंडियन आर्मी इंडियन आर्मी याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन भेटणार. एज्युकेशनल सर्टिफिकेट वगैरे डोमासाईल कास्ट व्हॅलिडिटी हे सर्व कसे तुम्हाला अपलोड करायचे आहेत ह्याची सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नंतर मित्रांनो इथे बघू शकता की फिजिकल फिटनेस मध्ये मित्रांनो 1.6 किलोमीटर रनिंग असणार आहे. अप टू 5 मिनिट 45 सेकंड नीड टू क्वालिफाय म्हणजे मित्रांनो 1.5 किलोमीटरच्या वर तुम्हाला 5 मिनिट 45 सेकंड मध्ये जावं लागेल. पुलअप्स असतील हे सर्व इथे मित्रांनो इन्फॉर्मेशन व्यवस्थित दिलेली आहे सर्व डिटेल मध्ये दिलेली आहे. इम्पॉर्टंट नोटिफिकेशन हे सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला दिलेली आहे रिजन वाईज. मित्रांनो आपल्या YouTube चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज असतील अपकमिंग असतील आता ऑनगोइंग फार्मसी वॅकन्सी असतील तसंच मित्रांनो ड्रग इन्स्पेक्टरची जी चांगली महत्वाची वॅकन्सी येणार आहे त्याची बॅच पण आपल्या YouTube चॅनलवर स्टार्ट आहे मित्रांनो. त्यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व महत्त्वाच्या अपडेटसाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.